पहा 11-12ची स्पर्धा तुमच्यासाठी एक पर्वणी आहे, कारण इतकं चांगलं मैदान आणि इतक्या चांगल्या मैदानावरती हे जसं आयोजन झालंय तसंच ते आयोजन देखील असेल. मान्य श्री नगरसेवक परेशजी किणी चषक 2026 पर्व क्रमांक 1चा थरार तुम्ही पाहाल, जिथे पहिलं प्राइज 21,111 व एक बोकड व सेकंड प्राइज असेल 11,111 व 4 कोंबडे. आणि या स्पर्धेसाठी एंट्री फीज असेल रोख रक्कम 2,000 रुपये. तर ज्या कोणत्या इच्छुक संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे. हॅलो, सामवेदी ब्राह्मण संघासाठी जी सामवेदी प्रीमियर लीग आहे ती 1, 2, 3 मे रोजी होणार आहे. त्या खेळाडूचं ऑप्शन आता येत्या बुधवारी श्री शंकराचार्य मंदिर निर्मळ येथे होणार आहे. तरी सामवेदी जे बांधव आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी तिकडे हजर राहायचं आहे ही संघातर्फे विनंती करण्यात आलेली आहे. धन्यवाद. चला पहा, आपण अनेक स्पर्धा पाहतोय या सामवेदी ब्राह्मण समाजातर्फे, जिथे ही देखील एक स्पर्धा आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळेल, जिथे सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. त्या स्पर्धेचं ऑक्शन येत्या बुधवारी आहे. आद्य शंकराचार्य मंदिर निर्मळ या गावी या स्पर्धेचं ऑक्शन केलं जाईल आणि चांगली स्पर्धा ही देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि 12 संघांमध्ये ही प्रीमियर लीग खेळवली जाईल. तर दरम्यान आपण मॅच पाहतोय जी सेकंड राऊंडची मॅच आहे. तिसरी मॅच शौर्य 11 विपक्ष सत्यम 11. सुरेख फटका आपल्याला यावेळी पाहायला मिळाला. कव्हर्सला कव्हर ड्राईव्ह करत असताना सुपर स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार. मारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कालच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी कालच्या संपूर्ण दिवसातील हायेस्ट स्कोर बघितला तर मारी यांच्या नावावरती राहिला, जो की होता 29 धावा. आणि आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर राहिला ठाकूर यांच्या नावावरती, जे किरण ठाकूर यांच्या नावावरती, जे पालघर मधून आलेत, आणि टीम करण ठाकूर यांच्या नावावरती, जो की 34 होता. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धाव आली या चेंडूवर देखील. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा आपल्याला स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी मागे खेळून काढला. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आले 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना षटक समाप्त झालं. एका षटकाखेरीज स्कोअर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 10 धावा. यावेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मागे झालाय. 1 धाव आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय डेड बॉल आहे. ओके, धाव नाहीये या चेंडूवरती.
10 धावा. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती अर्जित केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना फाऊल जाऊन पोहोचतीये 11 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, मोठा गॅप आहे तद्वर मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत गॅप कव्हर करत असताना आलाय. या चेंडूवरती आली एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 12 वरती. मारीची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये. टीम शौर्य 11 संघाला जिंकायचं असेल तर तळपावी लागेल. मात्र हा चेंडू खराब लाईन पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला केला गेलाय. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळला गेलाय समोरच्या दिशेने. बाणालाही लाजवेल असा फटका. 4 धावांसाठी चौकार. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची एज लागली आहे. ऑफ साइडला चेंडू आला. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि येस इट इज. फलंदाज मारी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. डीजे गरज सामवेदी गाण्याचे उपास नाही आरक्षणाची गरज. आम्ही करतो शेतीवाडी ग, आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग, आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग, आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. पहा, आपण गाणं ऐकत होतो आई महालक्ष्मीचं. सामवेदी ब्राह्मण समाजाची 18 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटक अखेरीस. सामवेदी ब्राह्मण समाजाची कुलस्वामिनी म्हणून आईचा आपण नाव ऐकलं आणि सध्या यात्रा देखील सुरू आहे आईची डहाणू येथे. शौर्य 11 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, जिथे 18 धावा 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 19 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि तो गडी बाद झाला मारी याच्या नावाने. यावेळी ड्राईव्ह केला गेलाय. सुपर स्ट्रोक ऑन ऑफ साइडला कव्हर करत असताना ड्राईव्ह केलाय. सुपर स्ट्रोक. 4 धावा. आम्ही राहतो गुण्या गोविंदाने, नाही देत कुणाला त्रास. आम्ही सुपर स्ट्रोक आपल्याला गणेशांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळी देखील वेगवान चेंडू, रनआउटची संधी. लाऊड अपील केली गेली, मात्र पंचांच्या मार्फत अपील फेटाळली गेली आहे. इट्स नॉट आउट. फलंदाज बचावल्यात.
चला खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर यायचं नाहीये. या विकेट करण्याचा प्रयत्न, मोठा गॅप आहे, क्षेत्ररक्षक आले, तद्वर मात्र घेतलेली एक धाव एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 24 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. माफ करा, 3 चेंडू झाल्यात. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. बाजूचा समाज आमचाच नेहमी आदर करतो माते ग. चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, मात्र फनी मोमेंट इथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी ऍक्शन रिप्ले पहा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू, येस इट इज. या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली आहे. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय षटक समाप्त झालेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 28 धावा. 3 षटकांचा खेळ, 28 धावा स्कोर कार्ड वरती. माफ करा, 29 धावा स्कोर कार्ड वरती. चला नवतरुण आपण इथे उपस्थित आहात का? आणि टाकीपाडा बॉईज दोन्ही टीम्स, नवतरुण विपक्ष टाकीपाडा बॉईज दोन्ही संघ. यानंतर आपल्या 2 संघादरम्यान मॅच खेळली जाईल. आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी देखील सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांना भेटतोय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न असफल ठरताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली आहे. यावेळी सुपर स्ट्रोक पाहायला मिळतो. कव्हर ड्राईव्ह करत असताना चौकार प्राप्त केला बॅटरने. आल्या आल्या संतोषच्या बॅट मधून चौकार आला आहे. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुपर स्ट्रोक पाहायला मिळालाय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. मी दाखवतो हात ठेवायला. यावेळी लेटकट केलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकाने धावसंख्येत भर पडली आहे. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. यावेळीस 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त केली आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत. एकंदरीत 39 धावा जाऊन लागल्यात स्कोर कार्ड वरती.
शेवटचा चेंडू टॅप केला गेला क्षेत्ररक्षक आहे, मात्र या चेंडूवरती देखील आली आहे एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली आहे 40 वरती. 4 षटकांचा खेळ समाप्त. 40 धावा स्कोर कार्ड वरती. आता चला यानंतरची होणारी मॅच नवतरुण विपक्ष टाकीपाडा बॉईज. चला दोन्ही टीम्स कर्णधार नाणेफेकीसाठी या. चला नाणेफेक करतील कट्टर शिवसैनिक संतोष म्हात्रे. चला नाणेफेकीच्या कौलसाठी दोन्ही कर्णधार यायचे आणि मी विनंती करतो की मान्य श्री संतोषजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. कोणता संघाचा कॉल असेल? छापा कॉल केला गेला होता. काटा आला. नवतरुण जनसेवा मित्रमंडळ मोरे संतोष भवन नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करायची एक धाडसी निर्णय तुमच्या मार्फत या स्पर्धेमध्ये घेण्यात आला. आतापर्यंत कोणत्याच संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली नव्हती. तुम्ही तो धाडसी निर्णय घेतलाय. काय रणनीती आहे? किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? ती बॅटिंग ऑर्डर सेट केले त्याच्या हिशोबाने आणि आम्ही टार्गेट मोठाच ठेवू. कालचा सामना चांगला राहिला तुमच्यासाठी. स्वतः कर्णधार तुम्ही प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतला. सामना जिंकलात. दुसरी मॅच आहे सध्या संतोष भवनच्या संघासमोर. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण कॉल तुम्ही केला. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही. मात्र तुम्हाला जरी टॉस जिंकला असता तरी क्षेत्ररक्षण घेणारच होता तुम्ही. कौल तुमच्या बाजूने राहिला. काय किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 धावापर्यंत. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा मानस दाखवला. बघा आजच्या दिवसातील तुमची दुसरी मॅच आहे. चांगला खेळ. असे कोणते खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये की ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता की चांगल्या खेळाची? खूप सारे आहेत. सागर आहे, आकाश आहे, कैलाश आहे. बघायला गेले तर सर्वच बेस्टच आहेत. त्यामुळे काय असा प्रॉब्लेम नाही आहे. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टाकीपाडा संघ विपक्ष नवतरुण जनसेवा संतोष भवन संघ. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना जनसेवा संतोष भवन संघाने एक धाडसी निर्णय फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला जाऊया सेकंड इनिंग्स मध्ये, जिथे आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला शौर्य 11 विपक्ष सत्यम या दोन संघादरम्यान सामना. चला सामना सुरू करा. 41चं लक्ष आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती बॉलर नेम निनाद यांना पाचारण करण्यात आलाय. पहिला चेंडू लॅन्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी वेगवान पद्धतीने चेंडूवरती आलेत. वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 2 धावा स्कोअर कार्डवरती. दीपक आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सत्यम 11 साठी मैदानाच्या आतमध्ये तैनात झाली आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे. फर्स्ट प्राइज 21,000 प्लस बोकट. सेकंड प्राइज 11,111 4 कोंबडे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी. एव्हरी मॅच म्हणजे सगळ्या मॅचला एक मॅन ऑफ द मॅच. 2,000 रुपये. फक्त 24 टीम. फ्री बुकिंग 1,000 रुपये. सामने वेळेवर चालू होती. 15 मिनिटं रेट झाला. टीम झाले बाद. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. ऑन मागे चाललाय चेंडू. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फेसबुक दुसऱ्यावर टाकणार आहोत. फक्त ते मला युट्यूबला कव्हर करायचं.
अक्षर माझं असं बघायला नको. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर दीपक मैदानाच्या बाहेर. चला या नंतरची होणारी स्पर्धा जी या मैदानावरची आहे ती आपण पाहतोय. मान्य श्री नगरसेवक परेशजी किणी चषक पर्व क्रमांक 1 2026 मध्ये आलेली ही स्पर्धा पहिल्या पर्वाची स्पर्धा आपण पाहू, जी पुढच्या आठवड्यामध्ये असेल, जिथे पहिलं पारितोषिक असेल रोख रक्कम 21,000 आणि एक बोकड, आणि दुसरं प्राइज असेल 11,111 आणि 4 कोंबडे. तसेच बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि सिरीज साठी चषक ठेवण्यात येईल चमचमत. तसेच प्रत्येक मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचला एक आकर्षक चषक देण्यात येईल. एंट्री फीज या स्पर्धेसाठी 2,000 रुपये. तसेच पहिल्या येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिलं जाईल. आणि प्री बुकिंग तुम्हाला करायची असेल तर सर्वेश, स्वप्नील, यश, कौशिक, रोहित यांना तुम्ही संपर्क साधू शकता. आणि प्री बुकिंग अमाऊंट 1,000 रुपये आहे. गुरुवारी 8 का गुरुवारी शेवटच्या 8 तारखेला बुकिंग करा. आता रविवारी मॅच आहे ना, गुरुवारची डेट लागली ना, 8 मॅच आहे, गुरुवारपर्यंत बुकिंग करा. आणि संघ बुकिंग ही गुरुवारपर्यंत करावी. 8 तारखेपर्यंत, म्हणजेच 9 एप्रिल 2026 पर्यंत या स्पर्धेसाठी टीम बुकिंग घेतली जाईल. पहिल्या येणाऱ्या 24 टीम साठी या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. आणि सामने मित्रांनो पहा, वेळेवरती सुरू केले जातील. जो लॉट्स मध्ये तुम्हाला टाइम दिला जाईल त्या वेळेवरती सामने सुरू केले जातील. जर 15 मिनिटं लेट झालं दिलेल्या वेळेपेक्षा तर टीम बाद केली जाईल. यावेळी मागे खेळल्या रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, मात्र या चेंडूवरती आली एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 7 धावा. बॉलर नेम यावेळी देखील वेगवान चेंडू, मात्र या चेंडूवरती आली 1. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा वेगवान फटका, मात्र यावेळी वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं गेलंय. चेंडू सरळ वन बाउंस सीमा रेषा पार आला. या चेंडूवरती बॅटरच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. सरस तुमची कधी आहे याची साईज? 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 29 ची आवश्यकता. सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 29 ची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा वेगवान फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर देखील आली 1. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 13 वरती. आता येणारे चेंडू 13 आणि विजयासाठी 28 ची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला, मात्र नशिबाची साथ इथे पाहायला मिळत नाहीये टीम शौर्य 11 संघासाठी. चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार मैदानाच्या बाहेर आलाय. चौकार.
बारा 24 समीकरण गोलंदाजी मार्कवरती माजिद यांना पाचारण करण्यात आलंय. पहिला चेंडू यावेळी समोरच्या दिशेने खेळला ऑन साइडला. एक धाव आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 18 वरती. येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी 23 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभे आहेत, जिथे आपण सूरजला पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असलेला छोटू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला माजिदच्या माध्यमातून. 10 मध्ये आता 23 ची आवश्यकता. सामना अगदी खुला होत चाललाय टीम शौर्य 11 संघासाठी, कारण गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील मोठा फटका खेळला गेलाय, मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर निघून जात असताना विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. फोन करत जा बस. 18 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 9 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी माजिद कडून झाली आहे. चला सामना सुरू करा. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते माजिद यांची. या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव. आता उर्वरित 8 मध्ये बनवायच्या 22. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वेगाने बीट केलाय. आता 7 मध्ये 21 ची आवश्यकता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. एक धावली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 21 वरती. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. चला शौर्य 11 थोडस स्पीड अप घ्या मित्रांनो. चला नवतरुण आणि टाकीपाडा आपण देखील रेडी राहायचंय. बॉलर नेम यावेळी ऑन साइडला खेळला गेला. आता येणारे चेंडू उर्वरित असतील 5 आणि 19 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी टीम सत्यम 11 संघाला. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 23 वरती. आता येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 18 ची आवश्यकता. यावेळी देखील ऑन साइडला खेळला गेला. एक आली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे
24 वरती 3 मध्ये आता 17ची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 17ची आवश्यकता. म्हणजे ऑलमोस्ट टीम शौर्य 11 संघ इथून पुढे विजय प्रस्थापित करण्याच्या मार्गावरती आहेत. आणि येस, शेवटचा चेंडू शिल्लक आणि 17ची आवश्यकता. यावेळी झेलचिकच्या स्वरूपामध्ये स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडत असताना विजय प्रस्थापित केलाय टीम शौर्य 11 संघाने. चला सत्यम 11, आपण आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे. चलो माजिद भाई, आओ प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड.